आता आपण वाक्यांच्या इतर प्रकाराबद्दलची माहिती घेऊ. विधानार्थी वाक्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित कल्पना आलेली आहे. विधानार्थी वाक्य सगळ्यात जास्त आपण बोलतो. विधानार्थी वाक्यांचा खूप सराव करायचा आणि त्यांना वापरायचा. आता प्रश्नार्थी वाक्याकडे आपण वळू. प्रश्नार्थी वाक्ये दोन प्रकारची असतात, मराठीमध्ये सुद्धा इंग्लिशमध्ये सुद्धा. मराठीमध्ये काही प्रश्नांच्या शेवटी का शब्द येतो आणि काही प्रश्नांच्या मध्ये काय कुठे सारखा शब्द येतो. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणायचं असेल तू जात आहेस, तर तू जात आहेस हे विधानार्थी वाक्य आहे, म्हणजे प्रश्न नाही त्याच्यामध्ये. तेच जर वाक्य असेल तू जात आहेस का, तर प्रश्न झाला. किंवा जर वाक्य असेल तू कुठे जात आहेस, तर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न झाला. जेव्हा अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही करता ज्याच्या शेवटी का शब्द असतो, तू जात आहेस का, तू त्याला भेटलास का, तुला काही सांगायचं आहे का, तर त्या का साठी इंग्लिशमध्ये कोणताही शब्द वाढत नाही, फक्त दोन शब्दांचा क्रम बदलतो. वाक्य करताना विधानार्थीमध्ये सुरुवातीला तुम्ही कर्ता घेता आणि नंबर 2 वर सहाय्यकारी क्रियापद घेता. प्रश्नार्थीमध्ये त्याला उलटं ठेवायचं, आधी सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं मग कर्ता घ्यायचं. कसं? तू जात आहेस करताना तुम्ही वाक्य करता तू साठीचं यू, मग आहेचा शब्द घेतो आपण, आहेचा शब्द आर, आणि जात म्हटल्यानंतर त्याचा शब्द घेतो आपण गोचं गोईंग. म्हणजे तुमचं वाक्य होतं यू आर गोईंग. हेच वाक्य क्वेश्चन करायचं असेल तर या दोघांना उलटं करायचं, आर यू गोईंग. तर पहा, वाक्यामध्ये शेवटी का आल्यानंतर तुम्हाला कोणता शब्द वाढवावा लागला नाही, शिवाय कोणती वेगळी माहिती पण शिकावी लागली नाही. जसं शकतो म्हणजे कॅन जर साध्या वाक्यात येतं, तर प्रश्नामध्ये पण शकतोसाठी कॅन येतं. वेगळ्या गोष्टीची तुम्हाला गरज नाही तिथे, फक्त एवढंच की क्रम बदलतो. आय कॅन गो, मी जाऊ शकतो, त्याचं क्वेश्चन काय होईल, कॅन आय गो, या पद्धतीने. आणि या पद्धतीचं वाक्य करताना सेम हेच वाक्य असणार, फक्त त्याच्यामध्ये सुरुवातीला कुठेचा शब्द येईल. कुठेसाठी शब्द आहे वेअर, आणि हेच वाक्य आर यू. प्रश्नार्थी वाक्ये 8व्या, 9व्या आणि 10व्या पुस्तिकेत दिलेली आहेत. या तिन्ही बुकलेटमधली प्रश्नार्थी वाक्य सोडवाल तुम्ही तर खूप काही तुमचा सराव होऊन जाईल. पण ती वाक्य करताना तुम्हाला लक्षात एवढंच घ्यायचंय की जी वाक्य तुम्ही 7व्या पुस्तिकेपर्यंत सोडवली होती, वाक्य तशीच आहे, फक्त त्यांचा क्रम बदलत आहे. करता जो नंबर 1 वर असायचा तो नंबर 2 वर जात आहे, आणि नंबर 2 वर जे सहाय्यकारी क्रियापद असायचं ते नंबर 1 वर येत आहे. आणखी 2-4 उदाहरणे मी तुम्हाला सोडवून दाखवतो. त्या उदाहरणांना व्यवस्थित समजा आणि वाक्य करा. कसं पहा, तुम्हाला जर म्हणायचं असेल तू काहीतरी शोधत आहेस का, जर या वाक्यामध्ये शेवटी का नसतं तर तुम्ही सुरुवात इथून केली असती, नंबर 1 चा शब्द, आणि नंबर 2 ला तुम्ही हा शब्द घेतला असता. आता एवढंच की या दोघांना उलटं करायचंय. आता नंबर 1 ला तुम्हाला त्याला घ्यायचंय आणि याला नंबर 2 ला करायचंय. म्हणजे आता आहेचा शब्द आधी आणि तूचा शब्द नंतर. समजा हे वाक्य क्वेश्चन नाहीये, तर आपण कसं केलं असतं, तू साठी आपण लिहिलं असतं यू. आहीसाठी आपण कोणता शब्द घेतला असता, हा चालू काळ आहे. चालू काळामध्ये काय असतं, भी सोबत आयएनजी असतं. आहीसाठी म्हणजे वर्तमान काळ असल्यामुळे बीचं वर्तमान काळ आलं असतं. बीचा वर्तमान काळ आहे आ, जो की यू सोबत जुळतो. एम इज आर आहे, यू सोबत आर जुळतो. शोधत, शोधण्यासाठी शब्द आहे लुक फॉर. त्या लुक फॉरला आपण आयएनजी लावणार, तर म्हणजे आयएनजी लागतं लुकिंग फॉर. राहिलेला शब्द काहीतरी, काहीतरी म्हणजे समथिंग. म्हणजे तुमचं वाक्य झालं यू आर लुकिंग फॉर समथिंग. आता तेच तुम्हाला क्वेश्चन करायचंय, तर या यू आर ला काय करायचं, उलट. म्हणजे वाक्य कसं होत आहे ते, आर यू लुकिंग फॉर समथिंग, तू काही शोधत आहेस का.
तर पहा, प्रश्नार्थी वाक्य करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही पडली. फक्त एवढंच आहे की तिथे क्रम बदलला. यू आर गोइंग, आर यू गोइंग? यू आर लुकिंग, आर यू लुकिंग? यू कॅन टॉक, कॅन यू टॉक? एवढंच तुम्हाला करायचं. सहाय्यकारी क्रियापद आणि कर्त्याची जागा बदलायची. आणखी एक वाक्य मी तुम्हाला सोडवून दाखवेन. तुम्हाला जर म्हणायचं असेल, तू ही जाहिरात पाहिली आहे का? आता हे वाक्य इंग्लिश मध्ये करताना सुद्धा हा शब्द सुरुवातीला घेण्याऐवजी आपण कुठे घेणार? नंबर 2 वर. आणि हा शब्द नंबर 2 वर घेण्याऐवजी आपण काय घेणार? नंबर 1 वर. ल आहे साठी चार्टवर जर तुम्ही पाहाल तर शब्द दिलेला आहे हॅव. किंवा जर तुम्ही त्या पद्धतीने करणार असाल तर हा पूर्ण काळ आहे. पूर्ण काळामध्ये काय येतं? हॅव सोबत तिसरे रूप. वर्तमान काळाचं आहे तर पहिलं रूप असतं वर्तमान काळात. हॅवचं पहिलं रूप हॅवच, म्हणजे तसंही हॅव येईल. चार्ट मध्ये पहा तर ल आधीसाठी हॅव छापलेला आहे तिथे. इथे क्रिया पूर्ण झालेली आहे समजून तुम्ही शब्द घ्याल तर आधीसाठी हॅव येतं, तसंही आपल्याला कळतं. जर क्रिया चालू असती तर आधीसाठी एमिजार आलं असतं. एवढंच, काहीच विशेष नाही त्याच्यात. आणि बाकीचे जे शब्द आहेत जसं पाहिली म्हणजे नंबर 3 वर आलं असतं आणि हे राहिलेले शब्द नंबर 4 वर. तर जशाला तसंच. वाटल्यास 8व्या पुस्तिकेत सुरुवातीला जो सराव दिलेला आहे शब्दांचा क्रम लक्षात घेण्याचा, तिथे तुम्ही क्रम व्यवस्थित लक्षात घेऊ शकता. पहिल्यांदा कोणता शब्द येत आहे त्याकडे लक्ष द्यायचं. पहिल्यांदा येणारे सहाय्यकारी क्रियापद, आणि सहाय्यकारी क्रियापद या पद्धतीने शेवटी आलेलं असतं. म्हणून मी इकडे नंबर 1 लिहितो. ल आधीचा शब्द काय? तू साठीचा शब्द यू. पाहिली, सीचं काय होऊन जाईल? सी. का होईल? हॅव सोबत तिसरं रूप येतं हॅव यू सीन. ही जाहिरात म्हणजे धिस ॲड. हॅव यू सीन धिस ॲड या पद्धतीने. एखादं वाक्य वेगात समजावलं गेलं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही त्याला रिप्ले करून पहा, तुम्हाला परत कळून जाईल ते. हॅव यू सीन धिस ॲड असं ते वाक्य होईल. आता याच वाक्यामध्ये जर काय कुठेचा शब्द असता, फॉर एक्झाम्पल तू ही जाहिरात कुठे पाहिली आहे? तू ही जाहिरात कुठे पाहिली होती वगैरे जर वाक्य असतं तर फक्त सुरुवातीला कुठेचा शब्द आपण वाढवला असता. पहा, वेअर हॅव यू सीन धिस ॲड झाला ते प्रश्न. 2 प्रकारचे प्रश्न आहेत. एक म्हणजे शेवटी का आलेली वाक्य, यस नो टाईपचे क्वेश्चन्स त्यांना म्हणतात, कारण त्यांचं तुम्ही उत्तर यस देऊ शकता किंवा नो देऊ शकता. आणि जे व्हॉट व्हेनचे क्वेश्चन असतात त्यांचं काहीतरी उत्तर देतो आपण. व्हॉट व्हेन वेअर या शब्दांचा सुद्धा उच्चार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की WH चा उच्चार व कधीही नसतो. व उच्चार जेव्हाही तुम्हाला करायचा असेल लक्षात ठेवा की व हा उच्चार केवळ व्हीचा असतो. जर शब्दामध्ये व्ही असेल तर मात्र आठवणीने व उच्चार करा, पण तेच जर WH असेल तर कुठेच व म्हणू नका. उच्चारांच्या या हिंट्स तुम्हाला स्वतः कळून जातील. कशातून कळतील? 7व्या आणि 14व्या पुस्तकात उच्चारासहित शब्दांचे अर्थ आहेत, त्यांच्याकडे आपण लक्ष द्यायचं. लक्ष दिलं तर या गोष्टी कळतात. या शब्दाचा उच्चार जेव्हा तिथे लिहिलेला असतो वाईल, आपल्याला कळतं की अरे WH आहे तर त्याच्यामध्ये H चा उच्चार नाहीये, फक्त W चाच उच्चार आहे वाईल. वेदर उच्चार लिहिलेला नसतो वेदर, आपल्याला कळतं की WH चा उच्चार व होत नाहीये म्हणून WH चा उच्चार व होतो. H सायलेंट असतं तिथे. आणि एखाद्या शब्दामध्ये H चा उच्चार होतो मग W सायलेंट असतं. म्हणजे दोघांचा एकत्र उच्चार कुठेही नाही, व उच्चार कुठेही नाही. ठीक, लक्ष. मी तुम्हाला आता WH शब्द असलेले एखादे वाक्य त्याचं पण सोडून आहे. समजा तुम्हाला म्हणायचंय मी काय करू शकलो असतो. आता हे वाक्य इंग्लिश मध्ये करताना सर्वप्रथम कोणता शब्द येणार? कायचा शब्द. काय येईल? प्रश्नार्थी शब्द तुम्हाला सुरुवातीला लिहायचंय. आठवण ठेवा. 2 प्रकारचे प्रश्न आहेत. या वाक्याच्या शेवटी का नाही? जर वाक्याच्या शेवटी का असतं तर नुसता क्रम बदलून टाकला असता. या वाक्यामध्ये तुम्हाला क्रम पण बदलावा लागेल आणि सुरुवातीला व्हॉट व्हेन पण घ्यावा लागेल. काय साठीचा शब्द येईल? व्हॉट. आणि त्याच्यानंतर आहे मी करू शकलो असतो. मी करू शकलो असतो म्हणजे काय असतं? मी साठी आय. शकलो असतो म्हटल्यानंतर कुड हॅव. आणि करणीचा शब्द डू. हॅव सोबत तिसऱ्या रूप आय कुड हॅव डन. पण आय कुड हॅव डन कोणतं वाक्य आहे? प्रश्न नाही. उलटा करा आय कुडला, प्रश्न होऊन जाईल. कुड
I have done? What could I have done? झालं वाक्य. फक्त वाक्य करताना प्रश्नार्थी एवढं तुम्ही आठवण ठेवा की सुरुवातीला प्रश्नार्थी शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढे वाक्य प्रश्न लिहायचं आहे. साधं वाक्य नाही लिहायचं. बऱ्याच वेळा लोकांची तिथे चूक होते, आठवण ठेवा. म्हणजे चुकून ते वाक्य कसं करतात, व्हॉट आय कुड हॅव डन. व्हॉट आय कुड हॅव डनचा अर्थ मी काय करू शकलो असतो नाही होत, मी जे करू शकलो असतो. व्हॉट आय कुड हॅव डन हे वाक्य दुसऱ्या वाक्याला जोडायचं असतं. आय डिड व्हॉट आय कुड हॅव डन. मी केलं जे मी करू शकलो असतो असं जोडून बोलायचं असतं. ते बुकलेट्स मध्ये सुद्धा दिलेली माहिती तुम्ही व्यवस्थित वाचा तर तुम्हाला हे कन्सेप्ट आणखी क्लिअर होते. आता दररोज माझ्या मुलाने किती गृहपाठ करायला पाहिजे असं मी वाक्य लिहिलं. हे वाक्य इंग्रजीत करताना सर्वप्रथम तुमची नजर कशावर जायला पाहिजे, किती गृहपाठवर, कारण तो प्रश्नार्थी भाग आहे. सर्वप्रथम याला तुम्हाला लिहायचं. लिहून टाका. किती गृहपाठ म्हणजे कितीसाठी शब्द हाऊ मच. गृहपाठ म्हणजे होमवर्क. कितीसाठी हाऊ मच पण असतं, हाऊ मेनी पण असतं. त्याचा फरक छापलेला आहे 10व्या पुस्तकात. ज्यांना तुम्ही संख्येने मोजू शकता त्यांच्यासोबत मेनी, ज्यांना नाही मोजू शकत मच. व्यवस्थित वाचाल तर कळेलच तुम्हाला. आता हाऊ मच होमवर्कच्या नंतर या गोष्टीवरून तुमची नजर बाजूला व्हायला पाहिजे. म्हणजे आता हे दोन शब्द तुम्हाला दिसायला नको. तुम्हाला काय दिसायला पाहिजे, माझ्या मुलाने दररोज करायला पाहिजे. पहिल्यांदा काय येतं, माझ्या मुलाने, आणि दुसऱ्यांदा येतं पाहिजे. म्हणजे वाक्य कसं होतं, माय सन शुड डू एव्हरी डे. पण माय सन शुड असं म्हणणं कोणत्या प्रकारचं वाक्य आहे, विधानार्थी वाक्य आहे. त्याचा प्रश्न कसं होईल, शुड माय सन. आता मी काय लिहायला पाहिजे मग इथे, शुड माय सन. बाकीचे शब्द तर तेच आहेत, डू आणि एव्हरी डे. हाऊ मच होमवर्क शुड माय सन डू एव्हरी डे. तुमच्या समोर वाक्य तयार झालं. कसं केलं मी हे वाक्य, सर्वप्रथम प्रश्नार्थी शब्द लिहिला, मग विचार केला की हे नाहीच आहे वाक्यात. आता एवढंच वाक्य, माझ्या मुलाने करायला पाहिजे. माझ्या मुलाने करायला पाहिजे म्हणजे प्रश्न नसतं, तर मी लिहिलं असतं माय सन शुड डू. पण मग माय सन शुड डू म्हणणं म्हणजे प्रश्न नाही, म्हणून मला काय घ्यावं लागलं, शुड माय सन डू. प्रश्नार्थी वाक्यात आणि साध्या वाक्यात असंच असतं. आणखी एक वाक्य मी तुम्हाला सोडवून दाखवेन. या 3, 4, 5 वाक्यावरून प्रश्नार्थी वाक्य काय असतं तुम्हाला कळून जाईल. नाही कळलं तर रिप्ले करून तुम्ही पहा आणि पुस्तकातलं सुद्धा वाचा आणि पुस्तकातली सगळी वाक्ये सोडवा. वाक्यामध्ये शब्दांचा क्रम कसा असतो ते पुस्तकात छापलेला आहे, पण क्रमशिवायच मी तुम्हाला समजावत आहे. क्रमशिवाय सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला लिहायचे सुरुवातीला कोणती मालिका. का बरं असे लिहायचे तुम्हाला, कारण हा प्रश्नार्थी भाग आहे. एकदाचा प्रश्नार्थी भाग लिहून झाला की त्याच्याकडे लक्ष द्यायचं. मग कशाकडे लक्ष द्यायचं, तुला आवडते. पण तुला आवडते ही वाक्य लिहिताना प्रश्नार्थी क्रमाने लिहायचं. तुला आवडते म्हणजे तर वाक्य कसं होऊन जाईल, तुला म्हणजे यू, आवडते म्हणजे लाईक. पण यू लाईक हे प्रश्न नाही. यू लाईकचा प्रश्न काय असतं, डू यू लाईक. साध्या वर्तमान काळाचं ते वाक्य आहे. साध्या वर्तमान काळाचा प्रश्न होण्यासाठी तुम्हाला डू टाकावं लागतं. आय गो. क्वेश्चन काय असेल त्याचं, डू आय गो. ही कम्स, डज ही कम. म्हणजे डू डज डिड तुम्हाला त्या काळात प्रश्नार्थीमध्ये टाकावे लागतील. कोणती मालिकासाठी काय येईल, कोणतीसाठी शब्द विच, आणि मालिकासाठी शब्द काय येईल, सिरियल. पहा तुमचं वाक्य तयार झालं इथे. विच सिरियल डू यू लाईक असं वाक्य तुम्हाला म्हणते. विच सिरियल डू यू लाईक बेस्ट. कोणती मालिका तुला सगळ्यात जास्त आवडते असं म्हणते.
तर या पद्धतीने वाक्य तुम्ही सोडवा. पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देतोय की प्रश्नार्थी वाक्यामध्ये जर शेवटी का आलेलं असेल, येतोस का जातोस का सारखं, तर त्याच्यामध्ये तर हे वॉटवेन वगैरे नसतंच. फक्त इकडचाच भाग येतो डू यू लाईक सारखा. तुला आवडतं का, डू यू लाईक. आणि जर वाक्य असेल कोणती सिरियल तुला आवडते, तर डू यू लाईकच्या आधी कोणती सिरियल लिहायचं. जर समजा मी नुसतं यू लाईक लिहिलं असतं तर ते वाक्य प्रश्न झालं नसतं. या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. बऱ्याच वेळा लोक कसं करतात, विच सिरियल यू लाईक असं म्हणतात, पण मग ते विचारण्यासारखं नाही, ते म्हणण्यासारखं आहे. व्याकरणाच्या भाषेत सांगायचं तर ते सब ऑर्डिनेट क्लॉज आहे, अर्ध वाक्य आहे, उपवाक्य आहे. त्याला दुसऱ्या वाक्याची गरज पडते. उदाहरणार्थ मी म्हणू शकेन, मला सांग तुला कोणती मालिका आवडते, तर मग मला सांग साठी वाक्य येईल टेल मी. मग आता मला म्हणता येईल विच सिरियल यू लाईक. इथे मात्र डू यू लाईक नाही येणार, कारण यावेळेस ते वाक्य जोडण्यासाठी वापरलं, विचारण्यासाठी नाही. विचारण्यासाठी वापरलं तर प्रश्न ठेवा. ही माहिती बुकलेटमध्ये समजावलेली आहेच 9व्या पुस्तिकेत, तिथून सुद्धा तुम्हाला कळेलच. यावरून तुम्ही 8व, 9व, 10व अशी 3 पुस्तके सोडवू शकता. आता 11व्या पुस्तिकेमध्ये नेमकं काय आहे ते तुम्ही लक्षात घ्या. 11व्या पुस्तिकेमध्ये आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्ये करताना आज्ञार्थी वाक्य कशी करायची. आज्ञार्थी वाक्यांच्या 5 रचना त्याच्यामध्ये छापलेल्या आहेत. आज्ञार्थी वाक्य सगळ्यात सोपी वाक्य असतात. ज्या गोष्टीची तुम्ही आज्ञा देत असाल तो शब्द सांगायचा. तुम्ही जर एखाद्याला म्हणत असाल जा, त्याला सांगायचं गो, झालं वाक्य. बस म्हणत असाल तर सिट, बोल म्हणत असाल तर टॉक, बोलू नकोस डोंट टॉक. नकोस म्हटल्याबरोबर काय वाढवलं मी इथे, डोंट. म्हणजे एक रचना झाली होती गो सारख्या वाक्यांची, दुसरी रचना झाली डोंट गोची. म्हणजे तीच वाक्य जेव्हा तुम्ही करू नकोस म्हणून सांगता तर डोंट वाढवा, आणि कर म्हणून सांगता तर डायरेक्ट तो शब्द सांगा. ऐक माझं, लिसन टू मी, ऐकू नकोस माझं, डोंट लिसन टू मी. आणि हे जर तुम्ही रिक्वेस्ट म्हणून सांगत असाल तर त्याच्यामध्ये प्लीज वाढवा, प्लीज गो असं म्हणा. किंवा प्लीज करू नकोस असं म्हणायचं असेल तर प्लीज डोंट गो म्हणा. कृपया जा, कृपया जाऊ नकोस या पद्धतीने. हीच वाक्य तुम्हाला क्वेश्चनच्या स्टाईलने पण म्हणता येतं. या वाक्याचा अर्थ आहे कृपया जा. आता तुम्ही जर म्हणत असाल कृपया जाशील का, आता पहा जाशील का म्हटल्यानंतर क्वेश्चन आहे. ल साठी वापरायचं असतं विल. कृपया जाशील का म्हणजे आपण समोरच्याला म्हणतो, म्हणजे कृपया तू जाशील का असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वाढवायला पाहिजे यू. हेच वाक्य प्लीज गोच्या ऐवजी काय होऊन जाईल, विल यू प्लीज गो. ही सुद्धा त्याच्यात रचना दिलेली आहे 5व्या नंबर. ही नंबर 1 ची रचना आहे पुस्तकात, नंबर 2 ची, नंबर 3 ची आणि नंबर 5 ची. नंबर 4 ची सांगते. हेच वाक्य तुम्हाला आणखी नंबरपणे सांगायचं असेल तर विलच्या ऐवजी वापरायचं वुड. म्हणजे तुमचं वाक्य कसं होईल, वुड यू प्लीज गो या पद्धतीने. आणखी नम्र करायचं असेल तर कुड वापरायचं, कुड यू प्लीज गो. कृपया जाशील का म्हणण्याऐवजी कृपया जाऊ शकाल का आपण असे नम्रपणे विचारल्यासारखं. पहा शकणीचा शब्द वापरला मी, जाऊ शकाल का, नम्र झाला. इकडे पण शकणीसारखा शब्द. राहिलेला जो 4था क्रमांक आहे त्याच्यामध्ये वाक्य आहे लेट मी गो साठी. तर तुम्ही लेटचा अर्थ आठवण ठेवा. लेटचा अर्थ आठवण ठेवा करू देणे. तर या वाक्यामध्ये कारण की तुम्ही लेट पासून वाक्य सुरू करत आहात, म्हणजे करू देण्याच्या ऐवजी त्याचा अर्थ काय होईल, करू दे. जेव्हा सुरुवात तुम्ही क्रियापदाने करता तर ते वाक्य आज्ञार्थी होतं. राईट या शब्दाचा अर्थ काय आहे, लिहिणे. पण हे जेव्हा राईट म्हणून तुम्ही आज्ञार्थी सांगत असाल तर त्याचा अर्थ काय होईल, लिही. राईट लेटर, पत्र लिही. या वाक्याचा अर्थ झाला पत्र लिही. पुस्तक वाच, रीड अ बुक. वाचू नकोस पुस्तक, डोंट रीड अ बुक. कृपया वाच पुस्तक, प्लीज रीड अ बुक. आणि हेच कुड यू लावलं तर प्रश्नार्थी स्टाईल. कुड यू प्लीज रीड अ बुक, कृपया वाचशील का पुस्तक. कुड यू प्लीज रीड एनी बुक, कोणतं तरी पुस्तक वाचशील का या पद्धतीने. ठीक आहे. आणि मला वाचू दे म्हणायचं असेल तर मला साठी शब्द काय असतो मी, आणि वाचण्यासाठी शब्द काय येऊन जाईल रीड.
मला वाचू दे, लेट मी रीड. कृपया मला वाचू दे, प्लीज लेट मी रीड. लेट मी रीड प्लीज असं पण सुद्धा तुम्हाला नंतर म्हणते. सांगण्याचा अर्थ या पद्धतीने तुम्हाला वाक्य करायची आहे. करू देची वाक्य करण्यासाठी लेट वापरायचं. लेट मी टॉक, मला बोलू दे. लेट मी सिट, मला बसू दे. मला माझं काम करू दे. कसं कराल हे वाक्य तुम्ही? मला माझं काम करू दे बोलताना पहिल्यांदा करू देचा शब्द, दुसऱ्यांदा मलाचा शब्द. लेट मी करण्यासाठी शब्द डू आणि राहिलेले शब्द माझं काम. काय होतंय तुमचं वाक्य? लेट मी डू माय वर्क. तुम्हाला जर प्रश्न स्पष्ट कळत नसेल त्यांची वाक्य आपण करायची. अशीच वाक्य करायची. लेट मी गो, लेट मी कम, लेट मी सिट, लेट मी प्ले, लेट मी लिसन, लेट मी स्टार्ट. मला सुरू करू दे, लेट मी स्टार्ट. लेट मी फिनिश, मला संपवू दे. ठीक आहे. तर या पद्धतीने अज्ञार्थी वाक्यांचा तुम्ही अभ्यास करा. अज्ञार्थी वाक्य खूप सोपीच असतात. आज्ञा देण्यासाठी वापरायची आणि या 5 रचना वापरायच्या. पुस्तकातली सगळी वाक्य सोडवा. आवश्यकता वाटली तर काही वाक्य तुम्ही बनवू शकता अशी, आणि ती वाक्य वापरा. जेव्हाही एखादी गोष्ट आपण शिकतो ती गोष्ट आपण वापरत गेलो तरच ती गोष्ट व्यवस्थित आठवण राहते. गरज पडल्यास एखाद्याला तसं वाक्य म्हणायचं. लेट मी डू माय वर्क असं वाक्य म्हणायचं. मला माझं काम करू दे. मला डिस्टर्ब करू नकोस, डोंट डिस्टर्ब मी असं बोलायचं. बोलू नकोस माझ्याशी, डोंट टॉक मी असं म्हणायचं. सांगण्याचा अर्थ शिकलेल्या गोष्टींना वापरायचा सुद्धा. तर इथपर्यंत मी तुम्हाला विधानार्थी वाक्य आधी शिकवली होती, त्याच्यानंतर प्रश्नार्थी आणि अज्ञार्थी आत्ता शिकवतो. त्याच्या पुढचा भाग मी तुम्हाला नंतर शिकवतो.